दशक 12वा. समास 9वा. येत न शिकवण. श्रीराम. दुर्बल नाचारी वोडगस्त, आळसी खादाड ऋणगस्त, मूर्खपणे अवघे व्यस्त, काहीच नाही श्रीराम. खाया नाही जेवाया नाही, लेया नाही नेसाया नाही, अंथराया नाही पांघराया नाही, कोंपट नाही अभागी श्रीराम. सोयरे नाही धायरे नाही, इष्ट नाही मित्र नाही, पाहता कोठे ओळखी नाही, आश्रय विण परदेशी श्रीराम. तेणे कैसे करावे, काये जीवेसी धरावे, वाचावे की मरावे, कोण्या प्रकारे श्रीराम. ऐसे कोणी एके पुसले, कोणी एके उत्तर दिधले, श्रोती सावध ऐकिले, पाहिजे आता श्रीराम. लहान थोर काम काही, केल्या वेगळे होत नाही, करंट्या सावध पाही, सदैव होसी श्रीराम. अंतरी नाही सावधानता, येत न ठाके ना पुरता, सुख संतोषाची वार्ता, तेथे कैची श्रीराम. म्हणून आळस सोडावा, येत न साक्षेपे जोडावा, दुष्टितपणाचा मोडावा, थारा बळे श्रीराम. प्रातःकाळी उठत जावे, प्रातस्मरामी करावे, नित्य नेमे स्मरावे, पाठांतर श्रीराम. मागील उजळणी पुढे पाठ, नेम धरावा निकट, बाष्कळपणाची वटवट, करूच नये श्रीराम. दिशेकडे दुरी जावे, सुचिस्मंत होऊन यावे, येता काहीतरी आणावे, रीते खोटे श्रीराम. धूत वस्त्रे घालावी पिळून, करावे चरण क्षाळन, देवदर्शन देवार्चन, येथा सांग श्रीराम. काही फळाहार घ्यावा, पुढे व्यवसाय करावा, लोक आपला परावा, म्हणत जावा श्रीराम. सुंदर अक्षर लिहावे, स्पष्ट नेमस्त वाचावे, विवर विवर जाणावे, अर्थांतर श्रीराम. नेमस्त नेटके पुसावे, विशद करून सांगावे, प्रत्यय विण बोलावे, तेची पाप श्रीराम. सावधानता असावी, नीती मर्यादा राखावी, जनासमाने ऐसी करावी, क्रियासिद्धी श्रीराम. आलियाचे समाधान, हरिकथा निरूपण, सर्वदा प्रसंग पाहोन, वर्तत जावे श्रीराम. ताळ धाटी मुद्रा शुद्ध, अर्थप्रमेय अन्वय शुद्ध, गद्यपद्ये दृष्टांत शुद्ध, अन्वयाचे श्रीराम. गाणे वाजविणे नाचणे, हस्तन्यास दाखवणे, सभारंजके वचने, आडकथा छंदबंद श्रीराम. बहुतांचे समाधान राखावे, बहुतास मानेल ते बोलावे, विलग पडो नेदावे, कथेमध्ये श्रीराम. लोकास उदंड वाजी आणू नये, लोकांचे उकलावे हृदय, तरी मग स्वभावे होय, नामघोष श्रीराम. भक्तिज्ञान वैराग्य योग, नाना साधनाचे प्रयोग, जेणे तुटे भवरोग, मनन मात्रे श्रीराम. जैसे बोलणे बोलावे, तैसेची चालणे चालावे, मग महंत लीळा स्वभावे, अंगी बाणे श्रीराम. युक्तिवीण साजिरा योग, तो दुराशेचा रोग, संगतीच्या लोकांचा भोग, उभा ठेला श्रीराम. ऐसे न करावे सर्वथा, जनास पाहू नये वेथा, हृदयी चिंतावे समर्था, रघुनाथ जीसी श्रीराम. उदास वृत्तीस मानवे जन, विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून, पैलाडण्यावी श्रीराम. सांग महंती संगीत गाणे, तेथे वैभवास काय उणे, नभा माझी तारांगणे, तैसे लोक श्रीराम. आकलबंद नाही जेथे, अवघेची विष्कळीत तेथे, येके आकले विणते, काये आहे श्रीराम. घालून आकलेचा पवाड, वावे ब्रह्मांडाहून जाड, तेथे कैचे आणले द्वाड, करंटपण श्रीराम. येथे आशंका फिटली, बुद्धी येतनी प्रवेशली, काही एक आशा वाढली, अंतःकरणी श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे येत्न शिकवणनाम समास 9वा समाप्त. दशक 12वा. समास 9वा. येत्न शिकवण. श्रीराम. एखादा माणूस दुर्बळ, निराश्रित, ओढगस्तीने जगणारा, आळशी, खादाड, कर्जबाजारी, मूर्खपणाने सर्व प्रकारे अयोग्य वर्तन करणारा एकही गुण ज्याच्या अंगी नाही असा असतो. ज्याला धड खायला नाही, जेवायला नाही, काही ल्यायला नाही, नेसायला नाही, अंथरायला नाही, पांघरायला नाही, राहायला खोपट नाही, असा अभागी असतो. त्याला सगळे नाहीत, सोयरे धायरे नाहीत, इष्टमित्र नाही, त्याची कोणाशी ओळख नाही, असा आश्रयाशिवाय परदेशी माणसासारखा दैन्यवाणा झालेला असतो. त्याने काय करावे, कशा प्रकारे जिवंत राहावे की मरून जावे, करावे तरी काय, असे कोणी एकाने विचारले.
त्याला जे उत्तर दिले गेले ते आता श्रोत्यांनी सावध होऊन ऐकले पाहिजे. लहान मोठे कुठलेही काम असो ते केल्याखेरीज होत नाही. करंट्या माणसाने सावधपणे ही गोष्ट जर जाणून घेतली तर तोही भाग्यवान होईल. जेथे अंतरी सावधानता नसते, पूर्ण कसोशीने प्रयत्न केला जात नाही, तेथे सुखसंतोष कसे प्राप्त होणार? म्हणून आळस सोडून चिकाटीने सातत्याने प्रयत्न करावा. मनातील दुश्चित्तपणाचा प्रयत्नपूर्वक भाव मोडावा. नित्य प्रातःकाळी उठावे. प्रातस्मरामी म्हणून भगवंताचे स्मरण करावे. नित्य नेमाने पाठांतर करावे. पूर्वी पाठ केले त्याची उजळणी करून पुढील पाठांतर करण्याचा नेम निग्रहाने पाळावा. उगीच बाष्कळपणाची वटवट करू नये. शौचासाठी दूर कोठेतरी जावे. निर्मळ होऊन यावे. येताना काही ना काही आणावे. रिकाम्या हाताने येणे योग्य नाही. आपण धुवून आणलेली वस्त्रे पिळून वाळत घालावी. हातपाय स्वच्छ धुवून देवदर्शन देवतार्चन यथासांग करावे. काही फलाहार घेऊन पुढे आपला जो उद्योगधंदा असेल तो करावा. आपला कोण परका कोण याप्रमाणे लोकांची पारख करावी. सुंदर अक्षर लिहावे. स्पष्ट बरोबर वाचावे. अर्थांचे वारंवार विवरण करून तो नीट जाणून घ्यावा. कुणाला काही विचारावयाचे असेल तर नीट नेमके विचारावे. कुणाला काही सांगायचे असेल तर नीट स्पष्ट करून सांगावे. अनुभवाशिवाय बोलणे हेच पाप होय. वागण्यात सावधानता असावी. नीतिमर्यादा पाळावी आणि लोकांना पटेल अशा प्रकारेच कार्यसिद्धी करावी. आल्या गेल्याचे समाधान करावे. नित्य हरिकथा आणि अध्यात्म निरूपण करीत जावे आणि नेहमी प्रसंग पाहून यथायोग्य आचरण करावे. ताल, धाटी, शुद्ध मुद्रा, अर्थप्रमेये, शुद्ध अन्वय, गद्य, पद्य, उत्तम दृष्टांत, अन्वय, गाणे वाजविणे, नाचणे, हाताने हावभाव करणे, सभेस रंजक वाटतील अशी वचने सांगणे, आडकथा, छंद, बंद इत्यादी सर्वांचा समयोचित उपयोग हरिकथेत करावा. अनेकांचे समाधान होईल आणि सर्वांना पटेल असेच बोलावे. कथेमध्ये विसंगती येऊ देऊ नये. लोकांना फार जिकिरी आणू नये. लोकांचे अंतःकरण प्रसन्न होईल असे बोलावे. म्हणजे मग स्वाभाविकच लोक आनंदाने नामघोष करतात. भक्ती, ज्ञान, वैराग्य, योग, नाना प्रकारची साधने यांचे असे विवरण करावे की श्रोत्यांनी ते मनन केले असता तेवढ्यानेही त्यांचा भवरोग नष्ट व्हावा. आपण जसे बोलतो तसेच आपले वागणेही असावे. म्हणजे महंताचे चारित्र्य सहजच अंगी बांधते. महंतीचा योग येणे उत्तम हे खरे, पण योग्य गुण अंगी नसतील तर तो दुराशेचा रोग ठरतो आणि संगतीत असणाऱ्या लोकांचा जणू भोगच उभा राहतो. म्हणून अशा प्रकारे कधीही वागू नये. लोकांना दुःख होईल असे कधी करू नये. हृदयात नेहमी समर्थ अशा रघुनाथाचे स्मरण करावे. अनासक्त वृत्ती लोकांना मानवते. कथा निरूपण अशा उत्तम प्रकारे करावे की रामकथा ब्रह्मांड भेदून त्याच्याही पलीकडे न्यावी. जेथे उत्तम गुणांनी युक्त महंतपणा असेल, संगीत असेल, गाणे असेल, तेथे वैभवास काय उणे पडणार आहे? आकाशात असंख्य तारे चंद्राभोवती असतात, त्याप्रमाणे त्याच्या भोवती लोक गर्दी करून सोडतात. जेथे अक्कल हुशारी नसेल तेथे सर्वच विस्कळीत होऊन जाते. एका अक्कल हुशारीशिवाय काय आहे? म्हणून अक्कल हुशारीच्या सामर्थ्याने ब्रह्मांडाहून श्रेष्ठ व्हावे. मग तेथे द्वाड अभागीपण कसे राहील? येथे श्रोत्यांची शंका फिटली. बुद्धीला प्रयत्नाचे महत्त्व कळले आणि म्हणून अंतःकरणात आशा वाढली. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे येत्न शिकवण्णाम समास 9 समाप्त.